नमस्कार, सी 24 मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। व्याजाचे जास्त पैसे घेतल्याबाबत विचारणा केल्यामुळे राहुरी शहरामधील हबीब पठाण या व्यक्तीला जबर मारहाण, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जुन्नर तहसील कार्यालय आणि वन खात्याच्या कार्यालयावरती बहुजन सोशलिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन। डीएसके प्रकरणामधील तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश मोरे रुग्णालयामध्ये दाखल, डीएसके गुंतवणूकदारांनी दिला पाठिंबा। आणि मुकिंदपूर येथील प्रगतशील शेतकरी संजय गाडगे यांची यशोगाथा। सी 24 तासचा स्पेशल रिपोर्ट। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। व्याजाचे जास्त रुपये घेतल्याबाबत विचारणा केली असता राहुरी शहरामधील हबीब पठाण या व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दगडानं डोकं फोडून त्याला रक्तबंबाळ करण्यात आलाय। ही घटना 1 जुलै रोजी सायंकाळी जिजाऊ चौकामध्ये घडली आहे। याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। व्याजाचे जास्त रुपये घेतल्याबाबत विचारणा केली असता राहुरी शहरामधील हबीब पठाण या इसमाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दगडानं डोकं फोडून रक्तबंबाळ केल्याची घटना 1 जुलै रोजी सायंकाळी जिजाऊ चौकामध्ये घडली आहे। याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मलारवाडी रोड वराळे वस्ती परिसरामध्ये राहणारे हबीब बिबन पठाण यांचा मुलगा जब्बार हबीब पठाण यानं काही महिन्यांपूर्वी त्यांच्याच वस्तीमध्ये राहणाऱ्या कैलास अप्पासाहेब वराळे यांच्याकडनं काही रक्कम व्याजानं घेतली होती। या व्यवहारामधील मुद्दल आणि व्याजाची रक्कम पठाण या पितापुत्रानं वराळे यांना परत केली होती, परंतु खाजगी सावकार कैलास वराळे हा जास्तीचं व्याज वसूल करत होता। याची विचारणा करण्यासाठी गेलेले हबीब पठाण यांना 1 जुलै रोजी सायंकाळी 7:30 वाजच्या दरम्यान कैलास वराळे यांना शहरामधील नगर मनमाड रोड लगत असलेल्या जिजाऊ चौकामध्ये लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दगडानं त्याचं डोकं फोडून त्याला रक्तबंबाळ केलं। हबीब पठाण यांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन कैलास अप्पासाहेब वराळे या खाजगी सावकाराच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे। राहुरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खाजगी सावकारकीचा अवैध व्यवसाय सुरू आहे। व्याजाचे पैसे खाणारे सावकार हे पठाणी वसूल करून अल्पावधीमध्येच मालामाल झाले आहेत। राहुरी शहरामध्ये तर या खाजगी सावकारकीला ऊत आलाय। या सावकारांमुळे अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत, मात्र राहुरी तालुक्यामध्ये एकही सावकाराला अद्यापपर्यंत शिक्षा झाली नाहीये। त्यामुळे तालुक्यामध्ये सुरू असलेली बेकायदा सावकारकी बंद करून या खाजगी सावकारांना आळा कोण घालणार असा प्रश्न सामान्य नागरिक विचारतायत। पहले 500 दिया था उसको, एक डबल 500 चले गए। पहली बार पूछा उसको मैंने कि देखो मगर साहब वही मगर 500 जास्ते के लिए। फिर मेरे को घर को बुला के लिया, उससे भाई साहब मारे याद के फिर कंप्लेंट देता, फिर बाद में छोड़ दिया उसको मैंने। अभी बाबराव काले टपरू बैठा मैं, तो बाबराव काले के 20 रुपये राम थे। मेरे बाबराव काले पहले 500 चले गए, ऐसे हमने लोगों ने खा लिया, 20 कल देता मैं। अब खुर्ची वाले बैठे था वो, ये कौन? कैलाश। पूरा नाम क्या है उसका? कैलाश अप्पा वराळे। तो बिना वजह मेरे को ऐसा मारा, उसमें पत्थर डालता सिर्फ डालता। पैसे का क्या व्यवहार था तुम्हारा? पैसे पहले लेते उसकी, पैसे पहले लेते जाए, पैसे लेते 1000 को 100 रुपये आज हफ्ते को पैसे लेते पैसे। पर पैसे मिट गए थे उसके। डबल पैसे जाने से मैं पूछूँ का उसको, मैंने छोकरे 500 मैंने 500 दिया। बोले बा, फिर मैं बोला वही नहीं वो है घरी। अब फिर बाद में क्या बोल रहा हूँ, मैंने इकडे मैंने सकाळी कस का तुम्हारे घरी गेलता, मतलब का इशारा गुन्हा झाला का? दोनों भाई मेरे को मारे और मारा उसको। अभी मैं कल रात को बैठा था यहाँ बाबराव काळे टपरी पे, मतलब बाबराव काळे तुझे सूद देतो म्हणलो, असं माले सुभार वाले 500 खाल्ले म्हणलो। अब खुर्ची बैठा ऐसा उन्होंने जे मेरे को मारना शुरू करा, देखो तुम खाली में कहते हाल क्या करे बिला वजह कैसे मारा? दादागिरी हो गई। पहले सुबह में दादागिरी नहीं करे, दादागिरी सर कैसे पड़ा? पत्थर से मारा, जान से मारता मेरे को, उसके उनके उड़ाने आदमी ने बचा मेरे को, नहीं तो मेरे को पत्थर डालते सिर्फ डालता था। ये छोकरा भी अंदर को था कि कैलाश बहुत बड़ा डामरीस। तुम्हारा पूरा नाम क्या है? हबीब बिबन पठाण। मनोज साळवे, सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी।
पुण्यामधील सिंहगड रोड धायरी फाटा इथे सुवासिनी मंगल कार्यालय इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या संकल्पनेमधनं आणि पुणे जिल्हा डॉक्टर सेल यांच्या सहकार्यानं खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न झाले। खासदार वंदना चव्हाण यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या बाबतीमध्ये सक्षम आणि सुदृढ करण्यासाठी आणि शारीरिक तपासणी याबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते संस्था प्रयत्न करत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सिंहगड रोड धायरी या भागामधील नागरिकांना ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, हृदयविकार तपासणी अशा तपासण्या मोफत करण्यात आल्यात। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहर अध्यक्ष रुपाली चाकणकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे पुणे शहर अध्यक्ष सुनील जगताप यांच्या मार्गदर्शनानं आणि खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी कापडी पिशव्यांचं वाटप देखील करण्यात आलं। सुप्रियाताई सुळेंचा वाढदिवस आहे आणि तो आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा व्हावा असं आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं होतं। महिलांची आरोग्य तपासणीचं शिबिर घेतलं गेलं आहे आणि त्याच्यामध्ये विशेष करून कॅन्सरचं टेस्ट हे ह्या ठिकाणी होणार आहे। त्याचप्रमाणे अवेअरनेससुद्धा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये काही डॉक्टर्स स्लाईड शोच्या माध्यमातून महिलांना नेमकं कॅन्सर कसा होतो, काय होतो, कसं आपलं सेल्फ चेकअप केलं पाहिजे, कसं तो बरा होऊ शकतो, ह्याची भीती मनामध्ये असते की पेशंट्सच्या, ती जाण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं हा उपक्रम आहे। तर रुपालीताई, डॉक्टर जगताप आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम घेतला आणि अनेक महिलांनी, अर्थातच इथं खूप महिला उपस्थित आहेत, त्याचा लाभ घेणार आहेत, हे बघून आनंद वाटतंय। आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस। सुरुवातीला मी आमच्या सर्वांच्या वतीनं, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी, डॉक्टर सेलच्या वतीनं आणि आमच्या सर्व धायरीकरांच्या वतीनं ताईंना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते। एक नेतृत्व समाजामध्ये काम करत असताना ते नेतृत्वाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही समाजामध्ये वावरत असतो, पण कुठेतरी ह्या नेतृत्वाचा वाढदिवस हे एक निमित्त असतं आम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, एक माध्यम असतं। त्या ज्या पद्धतीने धडाडीने काम करतात, लोकांपर्यंत पोहोचतात आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जोपासतात, हाच विचारांचा वसा आणि वारसा घेऊन आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुनील जगताप यांच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी ब्रेस्ट स्क्रीनिंग आणि महिलांच्या आरोग्य तपासणीचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये महिलांचं चेकअप हे महिला डॉक्टर करतात आहेत, तज्ज्ञ कॅन्सर तज्ज्ञ बोलवलेले आहेत आणि या चांगल्या कार्यक्रमाला आमच्या धायरी भागातल्या महिलांनी अतिशय प्रचंड पद्धतीने उपस्थिती लावून चांगला प्रतिसाद दिलेला आहे। पुन्हा एकदा मी डॉक्टर सेलचा मनापासून आभार मानते। डॉक्टरांची संपूर्ण टीम आज या ठिकाणी उपस्थित आहे जेणेकरून नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येईल अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केले आणि त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्लास्टिक बंदी होत असताना आपण या सर्व पेशंट जे चेक करण्यासाठी आलेले नागरिक आहेत त्यांना कापडी पिशव्यांचं वाटप आदरणीय खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या उपस्थितीत केलेलं आहे। मी डॉक्टर सुनील जगताप, NCP डॉक्टर सेल पुणे शहराचा प्रेसिडेंट, सदरत्न सुप्रियाताई सुळेंच्या वाढदिवसानिमित्त रुपालीताई चाकणकर यांनी आज जो काही इथे शिबिराचं आयोजन केलं होतं, तर इथे सर्व गोरगरीब आणि अशा महिलांना इथे बोलवून त्यांचं ब्रेस्ट कॅन्सरचं डायग्नोस्टिक जे स्क्रीनिंग असतं, तर ते आज आम्ही इथे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली इथे आयोजित केलं आणि आज इथे खूप चांगला प्रतिसाद मिळाला। इथे आज वंदनाताई चव्हाण पुण्याच्या खासदार त्याही आज उपस्थित होत्या, त्यांच्याच हस्ते इथे या शिबिराचं उद्घाटन आज केलं। अमोल उदमारेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांडोली बुद्रुक आणि संदीप थोरात मित्रमंडळाच्या वतीनं चांडोली गावामधील 1ली ते 10वी पर्यंतच्या मुलांना मोफत शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं। तसेच संदीप थोरात यांनी शाळेमधील 5 गरीब मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या 10वी पर्यंतच्या सर्व खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांडोली बुद्रुक आणि संदीप थोरात मित्रमंडळाच्या वतीनं गावामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांडोली बुद्रुक आणि महात्मा गांधी विद्यालय चांडोली येथील इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या मुलांना मोफत शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। तर गावामधील समाजकार्यामध्ये नेहमी महत्त्वाची भूमिका बजावणारे चांडोली गावाचे माजी उपसरपंच संदीप थोरात यांनी
आपल्या मुलांचा शैक्षणिक खर्च जे करू शकत नाहीत अशा गरीब कुटुंबामधील 5 विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आणि त्यांचा 10वी पर्यंतचा सर्व शालेय खर्च ते स्वतः करणार आहेत असं त्यांनी सांगितलंय. आपण तर एक सर्वसामान्य व्यक्ती, सर्वसामान्य कुटुंबातून या ठिकाणी काम करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. ह्या भावनेतून आपल्या ओंधळीमध्ये जेवढं आहे ते खाली पडण्याच्या त्यातलं काहीतरी आपण समाजासाठी दिलं तर त्याचं आपल्याला पुण्य नक्कीच लाभतं. त्या भावनेतून आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमासाठी सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आणि ग्रामस्थांचं, माझ्या मित्रमंडळीचं सहकार्य, सर्वांचंच या ठिकाणी मला सहकार्य लाभलं आहे. कारण कुठलाही कार्यक्रम घेत असताना एकटा माणूस काहीच करू शकत नाही. त्याला समाजाची, त्याच्या मित्रांची, कुटुंबाची, त्याच्या पक्षाची जर साथ असेल तर तो नक्कीच काहीतरी चांगलं काम करू शकतो. आणि याच प्रेरणेतून, याच भावनेतून आज हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. मी हा वाटपाचा कार्यक्रम घेतलाय किंवा ज्या 5 मुलांना त्यांचा 5वी ते 10वीचा शैक्षणिक खर्च करणार आहे, ही काही फार मोठी बाब नाहीये. समाजात आपण पाहतो की निरनिराळ्या संस्था असतात, निरनिराळे लोक असतात, जी लोक दान करतात, कुठेही ह्या कानाची खबर त्या कानाला करत नाही. परंतु आपण हा कार्यक्रम घेऊन आपण काम थोडं करतोय, पण एक समाजाला देखील त्या माध्यमातून प्रेरणा निर्माण हवी की चांडवली गावामध्ये काही मंडळी अशा पद्धतीचं काम करतात, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं वाटप करतात. हे समाजाला माहीत झालं तर समाजातील जी चांगली मंडळी आहेत ती सुद्धा आपली प्रेरणा घेऊन काही मुलांना मदत करतील, हीच भावना या पाठीमागची या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असेल किंवा हायस्कूल असेल, अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज मॅडम आमच्या गावामध्ये सर्व शिक्षक मंडळी चांगली आहे. आमची एक केंद्र शाळा आहे आणि माऊली थोरात गुरुजी ज्यावेळेस या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून काम करत होते तेव्हापासून किंवा त्या अगोदरपासून शाळेला एक चांगलं स्वरूप निर्माण झालेलं आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी आंबेगाव तालुका पंचायत समिती सभापती उषाताई कानडे, जिल्हा परिषद सदस्य तुळसीताई भोर, पंचायत समिती सदस्य आशाताई शेंगाळे, खरेदी विक्री संघाचे संचालक रमेश किलारी, भीमाशंकर कारखान्याचे संचालक उत्तम थोरात, शरद खेडकर, वसंत थोरात, सुदाम थोरात, शहाजी थोरात, ज्ञानेश्वर थोरात, सागर थोरात, गंगाधर काळे, पोलीस पाटील सुजाता थोरात, गुलाबराव थोरात, अक्षय खरमाळे आदींसह शिक्षक, विद्यार्थी इथे उपस्थित होते. कार्यक्रम सूत्रसंचालन समीर थोरात यांनी केले तर आभार अक्षय खरमाळे यांनी मानलेत. आज या ठिकाणी संदीप भाऊनी जो कार्यक्रम राबवला, खरं तर अतिशय उल्लेखनीय, अतिशय अभिनंदन करावं असा तुमचा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आयोजित केला. तर असं दातृत्व असणं आपल्या गावामध्ये खूप गरजेचं आहे. आतापर्यंत चांडोली जिल्हा परिषद शाळा असेल किंवा विद्यालय असेल, आतापर्यंत वेळोवेळी मी ज्यावेळी आली त्यावेळी आपले ग्रामस्थ सदैव तत्पर असतात. कुठलेही सामनाचं ते आणि लगेचच पुढे होऊन आपण सर्वजण मदत करत असतात. त्यामुळे आपल्या शाळेतील जिथे गुणवत्ताचा विषय असेल किंवा पटसंख्या असेल, या दोन्ही विषय एवढी दोन्ही विद्यालयाची असेल, जिल्हा परिषदेची मुलं असतील. आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो तर मुलं इंग्लिश मीडियममध्ये जास्त आणि जिल्हा परिषदमध्ये कमी अशी अवस्था दिसते. खरोखर तुमच्या या कार्यामुळे आपल्या शाळेमध्ये पटसंख्या आहे, गुणवत्ताही आहे. मागच्या वर्षीच आमची नियुक्ती झाली त्यावेळी आम्ही येथे पहिल्यांदाच मुलांचा सत्कार करण्यासाठी आलो होतो. तर त्यावेळी सुद्धा जवळजवळ 12 ते 13 मुलं आम्ही सत्कार केला. तर अशीच तुमची प्रगती आपल्या शाळेची आणि आपलं दातृत्व या गावाला सदैव असावं अशी मी आपल्याकडे इच्छा व्यक्त करेन. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विनंती करून देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांना प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी सभात्याग केला आणि आपली नाराजी व्यक्त केली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अनेक विषयांवरती चर्चा सुरू होती. त्यामध्ये सभागृहामधील सदस्य आपले प्रश्न मांडत असताना मलाही माझे प्रश्न विचारण्याची संधी मिळावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांनी महापौरांना केली. परंतु त्यांना बोलण्याची संधी त्यावेळी मिळाली नाही. या गोष्टीवरून नाराज होऊन त्यांनी सभागृहामधून सभात्याग केला आणि बाहेर निघून आल्या. त्यावेळी मला माझे प्रश्न मांडण्याची संधी मुद्दाम दिली जात नाहीये अशी टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती केली आहे. आज या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये सभागृहात सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी छत्री आंदोलन केलेलं आहे आणि हे छत्री आंदोलन होतं ते खास पुणे महानगरपालिकेचं नवीन सभागृह ज्याचं घाईघाईमध्ये देशाचे उपराष्ट्रपती आदरणीय व्यंकय्याजी नायडू यांच्या हस्ते व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा घाट सत्ताधारी पक्षाच्या महापौर आणि सभागृह नेते यांनी घातला. हा घाटच मुळामध्ये यासाठी होता की यांचं नाव या ठिकाणी लागलं पाहिजे. केवळ आपलं नाव या ठिकाणी उद्घाटनाला लागलं पाहिजे. आपल्या काळामध्ये आपण काहीतरी केलं आहे हा अट्टहास कशासाठी. सन 15-16 त्यावेळी 25 कोटीची तरतूद या ठिकाणी केली होती आणि त्यावेळी मी स्थायी समितीचे अध्यक्ष होते आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी आपण या वास्तूचं भूमिपूजन केलं. वास्तविक पाहता 2015-16 भूमिपूजन होतं आणि या वास्तूचं नूतनीकरण करण्यासाठी नवीन वास्तू उभारण्यासाठी सुरुवात होते. आज 2018 उजाडलं. ज्यावेळी मी अध्यक्ष होते आणि त्यावेळी 2016-17 कुठल्याही पद्धतीने नवीन वास्तूमध्ये निधीची कमतरता पडू नये म्हणून 15 कोटीची तरतूद भरीव तरतूद त्या काळामध्ये या इमारतीसाठी मी केली. आपण ज्या निधीची तरतूद केली आज आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली ही वास्तू उभी राहते. आदरणीय पवारसाहेबांच्या हस्ते भूमिपूजन झालं. हे सगळं होत असताना पुणेकरांना एक नवीन महानगरपालिकेची इमारत देत असताना ज्यावेळी त्याचा दर्जा निकृष्ट आहे किंवा त्याचं कामकाज नीट झालेलं नाही ही इमारत गळकी निघावी त्या मुख्यमंत्र्यांसमोर इब्रत निघावी हे पुणे शहराचं दुर्दैव आज सत्ताधाऱ्यांनी दाखवून दिलं. मुळामध्ये एकतर राक्षसी बहुमताने निवडून आलेले हे सत्ताधारी पक्ष कुठलेही निर्णय व्यवस्थित घेत नाही ना यांना योग्य पद्धतीने कामकाज करता येतं आणि ज्यावेळी सभागृहामध्ये आम्ही एक सिनियर नगरसेवक म्हणून बोलायला उभं राहतो त्यावेळी हे घाबरतात. यांना असं वाटतं की आम्ही यांच्या उणीवा सभागृहामध्ये बोलून बाहेर काढतो की काही. परंतु आम्हालाही माहिती आहे की नगरसेवक म्हणून आम्ही काम करतो आणि समोर बसलेल्या महापौर या देखील नगरसेवक आहेत. खुर्ची ही आयुष्यभराची नसते. परंतु माननीय महापौर पहिल्या दिवसापासून या ठिकाणी आम्ही भाषणासाठी उभं राहावं म्हटलं की आम्हाला हे पुणेकरांचे मुद्दे मांडण्यासाठी वंचित ठेवतात आणि हे महापौरांचं दुर्दैव आहे की आमच्यासारखे अभ्यासू नगरसेवक ह्या ठिकाणी सभागृहात ज्यावेळी मुद्दे मांडतात त्यावेळी प्रशासनाकडून आपल्याला काय कामकाज करून घेतलं पाहिजे हे मुद्दे त्यांना त्या ठिकाणी समजले जातात असं. पण या ठिकाणी माननीय महापौरांना त्याची काहीही गरज नाही आहे. एकतर खूप मोठा अहंकार त्यांच्या या नजरेमध्ये दिसून येतो. आज प्रतिनिधित्व करायला दिलेलं आहे असं सांगून त्यांनी मला या भाषणापासून वंचित ठेवलेलं आहे. मी अध्यक्ष होते त्या काळामध्ये हे भूमिपूजन झालं. अशा वास्तूबद्दल हा निकृष्ट दर्जा का यावा किंवा या वास्तूचं कामकाज करताना आज ही परिस्थिती का यावी हा विचारण्याचा आज सभागृहातली 3ऱ्या टर्मची नगरसेविका म्हणून मला पूर्ण अधिकार होता आणि तो माझा अधिकार आज माननीय महापौरांनी हिसकावून घेतलेला आहे. त्याबद्दल मी निषेध व्यक्त करून या सभागृहातून बाहेर पडलेली आहे. असं वाटतंय की यासाठीचं काम मांडला होता हा अट्टहास आणि महापौरांनी देखील स्वतःचं नाव लावण्यासाठी जी घाई केली अशा पद्धतीचा नागरिकांच्या पैशाचा अपव्यय करणं हा देखील गुन्हा आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये स्वतः आयुक्तांनी लक्ष घालून यातल्या त्रुटी दूर कराव्यात अशी या ठिकाणी या निमित्ताने मी मागणी करते. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. कॉलेजच्या मागे लोणीकंद, पुणे 412216. मोबाईल क्रमांक 9595940195, 9923591555 आणि 9923592555.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आदिवासी समाजाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणं याबाबत आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी जुन्नर तहसील कार्यालय आणि वन खात्याच्या कार्यालयावरती बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. 2 आठवड्यांच्या पूर्वी वन विभागानं पोलीस दलाचा वापर करून नारायणगड आणि वडगाव हद्दीमध्ये राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या लोकांची घरं, झोपड्या आणि संसार उद्ध्वस्त करून आदिवासी समाजाच्या महिला, मुले, वृद्ध लोकांना मारहाण केली होती. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि आदिवासी समाजाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याकरता बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी लोकांनी जुन्नर येथील तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा काढला होता. यावेळी पार्टी अध्यक्ष सुरेश माने यांनी प्रशासनावरती तसेच खासदार शिवाजी आढळराव पाटील, आमदार शरद सोनवणे यांच्या कार्यपद्धतीवरती सडकून टीका केली आहे. आदिवासी समाज आणि बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी यांच्या वतीनं तहसीलदार किरण काकडे यांना निवेदन देण्यात आलंय. दरम्यान यावेळी तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारून या समाजाच्या मागण्या मान्य केल्या आहेत असं मोर्चेकर्त्यांनी सांगितलंय. आणि या आपल्या पुणे जिल्ह्याच्या या जुन्नर तालुक्यामध्ये ज्या नारायणगाव परिसरामध्ये वन खात्याच्या जमिनीवर 1945 सालापासून म्हणजे जवळजवळ 50-60 वर्ष ज्यांचं ज्या जमिनीवरती वास्तव्य आहे, जे ज्या ठिकाणी राहतात, ज्यांनी त्या ठिकाणी बंजर जमिनीला उपजाऊ जमीन म्हणून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात, त्या वन खात्याच्या जमिनीवरती या नारायणगाव परिसरामध्ये 150 ते 200 परिवार आहेत. आणि 150 ते 200 परिवार म्हणजे जवळजवळ 1000 माणसं त्या परिसरामध्ये आपले आदिवासी बांधव आहेत. गेल्या 2 वर्षामध्ये इथल्या वन खात्याच्या लोकांनी पोलीस यंत्रणेचा वापर करून त्यांना त्या ठिकाणावरून बेदखल करण्याचं काम केलं. त्याच्यासाठी त्यांची जी काही पाला आहेत, झोपड्या आहेत, त्याच्यावरती बुलडोजर चढवला. जे आमचे सरपंच म्हणाले की जेसीबी लावली आणि जी शेतीसाठी चांगली जमीन बनवली होती. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. प्लास्टिक पिशवी बंदी निर्णयाचं स्वागत सर्वत्र करण्यात येते. संतोष शिंदे यांनी जनता नगर, नवी खडकी, यशवंत नगर इथे कापडी पिशव्यांचं वाटप केलंय. ढोल ताशा वाजवून कापडी पिशव्यांचं यावेळी स्वागत करण्यात आलं. प्लास्टिक पिशवी बंदच्या निर्णयाचं स्वागत करत संतोष शिंदे उर्फ सनीभाऊ शिंदे यांनी जनता नगर, नवी खडकी, यशवंत नगर इथे कापडी पिशवी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. कार्यक्रमाच्या सुरुवातीस चर्मकार बंधूंचा संत रोहिदास महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. कापडी पिशवीचं स्वागत ढोल ताशा वाजवून करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पुरुष, महिला, भगिनी आणि तरुण यावेळी मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते. कार्यक्रमाचं आयोजन संतोष शिंदे यांनी केलं होतं. मी हे कार्य कुठलाही स्वार्थ न ठेवता करतोय, कारण माझ्या एका छोट्या प्रयत्नामधनं चांगली मोठी संकल्पना उभी राहू शकते. म्हणून कुठेतरी सुरुवात होण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं संयोजन केलं आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलंय. आज नवी खडकी शिवाजी पुतळा चौकामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी सर्व या भागातले उपस्थित नागरिक आणि महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. महाराष्ट्र सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे कॅरीबॅग बंदीचा, तो खूप चांगला निर्णय आहे. त्याचं आपण स्वागत करत आहोत. शोकांतिका एक अशी वाटते की मागं महाराष्ट्र सरकारने वाईन शॉपची बंदी आणली होती, पण तो निर्णय त्यांनी परत थोड्या दिवसांनी बदलला आणि त्याचं परत आहे तेच केलं.
आता प्लास्टिकचा निर्णय 2-3 दिवसाआधी घेतला, त्यात पण परत त्यांनी ते चालू केलं. तर असे जर निर्णय सारखे बदलत असेल तर महाराष्ट्रातील जी जनता आहे ती बुचकळ्यात पडणार आणि लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहणार नाही. आणि कॅरी बॅगचा निर्णय हा खूप चांगला निर्णय आहे, कारण नदीमध्ये प्रदूषण होतं. कचरकुंड्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात कचऱ्यापेक्षा जास्त कॅरी बॅग असतात. गायांनी मागं आमच्या कामामध्ये घटना घडली होती, एका गायीने कॅरी बॅग खाल्ली होती आणि ती कॅरी बॅग खाल्ल्यानंतर ती बाई सकाळी मृत्यू पावली. तर ते मृत्यू पावल्यानंतर आम्हाला कोणाला लक्षात आलं नाही, पण आठवड्याभराने तेव्हा जे शेण सुकलं तिथं तेव्हा ती कॅरी बॅग तिच्या पोटातनं पडलेली आम्हाला दिसली. म्हणून असं वाईट वाटलं ते बघून की आम्हाला पण वाटलं की कॅरी बॅग त्या टायमाला बंद व्हायला पाहिजे. आणि हा जो सरकारने निर्णय घेतला खूप चांगला निर्णय घेतला, आम्हाला सर्वांना आवडला. येरवड्यामधली सर्व जनता त्यांच्या निर्णयावर खुश आहे. म्हणूनच आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे कापडी पिशव्या वाटण्याचा. आणि सर्व कार्यकर्त्यांनी पण महाराष्ट्रातले असा निर्णय घेतला पाहिजे की आपले सर्व लोकांना कापडी पिशव्या वाटल्या पाहिजेत. आणि कापडी पिशव्या टिकाऊ पिशव्या आहेत, कॅरी बॅगपेक्षा कापडी पिशव्या खूप चांगल्या पिशव्या आहेत. सौ निर्मला अण्णासाहेब ठाकूर, नवी खडके शिवाजी पुतळ्याजवळ राहते. सनी शिंदे हा जो मुलगा आहे तो माझ्या मुलाचाही मित्र आहे. त्याने गरीब वस्तीमध्ये राहून जो काही उपक्रम त्याने चालू केलेले आहेत, साधारण म्हणजे ॲम्ब्युलन्स म्हणजे त्याचं समाजकार्य जे आहे तो उपक्रम त्याचा चांगला आहे. आणि आता त्याने ज्या कापडी पिशव्यांचं वाटप केलं तर त्या प्लॅस्टिक पिशव्यामुळे आपल्याला काय धोके आहे, कुठे कचरा साठतो, पाण्यामध्ये म्हणजे ड्रेनेज तुंबतात. तर त्याच्या ह्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आणि त्याने हा कार्यक्रम चालू केल्याबद्दल त्याचं अभिनंदन. हरिश्चंद्र जयराम पवार, जनता नगर मित्रमंडळाचा अध्यक्ष. जे लवजी वस्ताद सनीभाऊ शिंदे हे फार अत्यंत धाडाडीचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते, लोकांची ज्यांना गरज लागणारे असे जे सनीभाऊ शिंदे हे आपले धाडाडीचे कार्यकर्ते, लोकांना लोकांना लागणारे. आता समजा प्लॅस्टिक मुक्त बंधन, प्लास्टिक हा खरंच जे आता उपक्रम लाभवतो आपण, या प्लास्टिकच्या म्हणून जे होणारे हानिकारक, याचे होणारे जे काही घटना या सनीभाऊने ज्या माध्यमातून ज्या लोकांना गोरगरिबांना जे छोट्या मोठ्या आपल्या पिशव्या वाटप केल्या, या कापडी पिशव्या वाटप केल्या, या पिशव्याचं महत्त्व काय आहे? ह्या पिशव्यामध्ये इजून थ्रो नाही आहे. ह्या पिशव्या आणायच्या, भाजी आणली की आपल्या घरात अन्न धुणं हे स्वच्छ करून ठेवणं. तसं प्लॅस्टिकचं तसं नाही आहे. प्लॅस्टिक आणलं की आपण काय करतो, आले की फेकून दिलं. त्याचा होणारा जो कचरा, त्याचा होणारा परिणाम, त्याच्याबरोबर प्रदूषण, असं हे सनीभाऊने जे उपक्रम लाभवले ते खरंच छान आहे. त्याच्या मंडळाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत. अमोल उत्मलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सध्या पुण्यामध्ये गाजत असलेल्या DSK प्रकरणामधील मुख्य तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी DSK गुंतवणूकदार आता एकत्र आले आहेत. पुण्यामध्ये सध्या गाजत असलेल्या DSK प्रकरणामधील मुख्य तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश मोरे हे रुग्णालयामध्ये आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी DSK गुंतवणूकदार एकत्र आले आहेत. निलेश मोरे यांनी DSK प्रकरणाचा तपास करत असताना महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांना देखील अटक केली होती. मात्र त्यानंतर त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून पोलीस अधिकाऱ्यांच्या कामगिरीवरती नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे निलेश मोरे यांच्यावरती दबाव आल्याचं बोललं गेलंय. त्यातच त्यांना वानवडीच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. त्यामुळे गुंतवणूकदारांनी निलेश मोरे यांना पाठिंबा दर्शवलाय. मोरे यांच्यावरती दबाव आणून त्यांची बदली केली जाऊ शकते. त्यामुळे शासनानं याकडे लक्ष घालून त्यांनाच DSK प्रकरणाचा तपास करू द्यावा अशी मागणी केली जाते. गेले कित्येक दिवस आम्ही कोर्टामध्ये पाहत होतो की निलेश मोरे साहेब
त्यांच्यावरती खूप प्रेशर होतं. पूर्ण EOW टीमवरती दिसून आलं की काही प्रकरणामध्ये त्या तपास जो चालला होता DS कुलकर्णींचा फ्रॉडच्या बाबतीमध्ये त्यांनी योग्य तपास केला होता आणि कोर्टामध्ये त्याची मांडणी पण करत होते व्यवस्थित पद्धतीने, पण त्यांच्यावरती काही कारणाने प्रेशर चाललं आणि त्यामध्ये त्यांना U-टर्न घेण्याची वेळ आली. त्या बाबतीमध्ये त्यांना खूप प्रेशर होतं आणि 2 दिवसापूर्वी त्यांना इथं रुबी क्लिनिकमध्ये वानवडीला ॲडमिट केलं असं समजलं. त्यांना माइल्ड हार्ट अटॅक आला असावा कदाचित, म्हणून आम्ही काल अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न केला. म्हटलं आज येऊन सगळेजण आम्ही त्यांना भेटावं आणि त्यांना खास करून म्हणजे आमचा पूर्ण पाठिंबा आहे. म्हणजे गुंतवणूकदार जो भला फ्लॅट होल्डर असेल, FD होल्डर असेल किंवा NCD होल्डर किंवा इतर कुठेही त्यांच्यामध्ये DSKच्या प्रोजेक्ट्समध्ये जिथं कुठं त्यांनी पैसे गुंतवले आहेत त्या सगळ्यांना जी काय फसवणूक झालेली आहे त्याच्यासाठी आम्ही त्या तपास अधिकारी जे आहेत निलेश मोरे ACP त्यांना भेटायला म्हणून आलो की आम्ही तुम्ही एकटे नाही आहात. त्यांच्या कुटुंबालाही सांगायला की तुम्ही एकटे नाही आहात. आज सर्व आम्ही ठेवीदार किंवा जे फसवणूक झालेले लोक आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही न्याय देण्याचा अगदी प्रयत्न केला का कोर्टामध्ये आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. याशिवाय निलेश मोरे यांच्यावरती दबाव न टाकता त्यांनी गुंतवणूकदारांचं हित पाहता आतापर्यंत समाधानकारक कामगिरी केली आहे. अशा व्यक्तींवरती जर दबाव टाकला गेला तर तपासाला वेगळी दिशा मिळेल. मात्र निलेश मोरे यांना वानवडीमधील रुबी हॉल क्लिनिकमधनं डिस्चार्ज देण्यात आलाय असं हॉस्पिटल प्रशासनानं सांगितलंय. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. शिरूर तालुक्यातील श्री गुरुदेव दत्त विद्यालय सविंदने येथे अमूल डेअरी आनंद संचालित साई श्रद्धा दूध उत्पादक मंडळ सविंदने यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यालयाच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. तसेच यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील इथे करण्यात आलं होतं. शिरूर तालुक्यातील श्री गुरुदेव दत्त विद्यालय सविंदने येथील अमूल डेअरी आनंद संचालित साई श्रद्धा दूध उत्पादक मंडळ सविंदने यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यालयाच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आलंय. तसेच नुकत्याच झालेल्या MPSC परीक्षेमधनं PSI झालेला तमाशा कलावंत दिनेश सकट आणि गरीब परिस्थितीवरती मात करत PSI झालेला विशाल मोटे यांचा सत्कार विद्यालय आणि ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलाय. तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक कवठेमाई येथील व्यवस्थापक श्री गीतेसाहेब हे निवृत्त झाल्यामुळे त्यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सपत्नीक सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या किचन शेडचं उद्घाटन देखील यावेळी करण्यात आलंय. श्री गुरुदेव दत्त विद्यालयाचा इयत्ता 12वीचा निकाल सतत 5 वर्ष 100% लागतोय. सर्वच बाबतीमध्ये विद्यालय आघाडीवरती आहे, त्यामुळे या विद्यालयाचं मोठं कौतुक होत आहे. दरम्यान या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वसंत शेठ पडवळे होते. या कार्यक्रमासाठी भीमराव लंगे, हनुमंत लंगे, योगेश लंगे, संभाजी पडवळ, मिनीनाथ भोर, बाळासाहेब भोर, बाळासाहेब पडवळ, विजय नरोडे, विद्यार्थी आणि ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या विद्यालयामध्ये शासनामार्फत 13,000 कोटी लागवडीचा कार्यक्रम आहे. त्या अंतर्गत शासनाचे रुपयांना पूर्वीच अमूल डेअरी आणि साई डेअरीच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांनी आम्हाला विविध प्रकारची फळझाडं विद्यालयाला देणगी म्हणून दिली, त्यावर त्यांचे धन्यवाद. तसेच विद्यालयामधील 2 विद्यार्थी दिनेश सकट आणि विशाल मोटे या 2 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत PSI पदी नियुक्त झालेले आहे. त्याबद्दल त्यावेळी त्यांना सत्कार करण्यात आला. त्याही विद्यार्थ्यांनी आपली मनोगत विद्यालयामध्ये व्यक्त केली, विद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच पंचायत समितीमार्फत किचन शेडला जे अनुदान मिळालं होतं ते किचन शेडचे बांधकाम पूर्ण झालेलं आहे. त्याचंही उद्घाटन गावामधील सरपंच, माझे उपसरपंचाच्या हस्ते आज झालं. त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. तसेच गरीब विद्यार्थ्यांना वही वाटप, त्याचबरोबर ड्रेस वाटप हे करण्यात आलं. आणि लोटे शाखेतील व्यवस्थापक गीते साहेबांचंही आज सेवानिवृत्तीनिमित्त विद्यालयामध्ये त्यांनाही त्यांचाही सत्कार करण्यात आला. अशा प्रकारे विद्यालयामध्ये आज 3 कार्यक्रम व्यवस्थितपणे संपन्न झाले. अरुण कुमार मोटेसह कॅमेरामॅन राजेश खराडे, C24 तास, शिरूर. पुण्यामधील वारजे परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 32 मध्ये नगरसेविका दीपाली धुमाळ आणि सामाजिक कार्यकर्ते बाबा धुमाळ यांच्या संकल्पनेमधनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झालाय. यामध्ये पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्ष आणि खासदार वंदना चव्हाण यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पुण्यामधील वारजे परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 32 मध्ये नगरसेविका दीपाली धुमाळ आणि सामाजिक कार्यकर्ते बाबा धुमाळ यांच्या संकल्पनेमधनं वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झालाय.
त्यामध्ये पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्ष आणि खासदार वंदना चव्हाण यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। परिसरामधील अनेक सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधी इथे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यंदाच्या पावसाळ्यामध्ये वृक्ष लागवडीचं नियोजन करण्यात सर्व स्तरांमधून प्रयत्न होताना दिसतोय। तसेच वृक्ष लागवडीबरोबरच ते टिकवण्याची वाढवण्याची धडपड अनेक सामाजिक संघटना, संस्था आणि सरकार देखील करत आहे। पुण्यामधील वारजे परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 32 मधील नगरसेविका दीपाली धुमाळ आणि बाबा धुमाळ यांच्या पुढाकारानं गंगाबाई धुमाळ उद्यान परिसरामध्ये मोकळ्या जागेत टेकडी परिसरात मोठ्या संख्येने वृक्ष लागवड करण्यात आली आहे। यामध्ये अनेक सामाजिक संघटना, संस्था आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। तसेच खासदार वंदना चव्हाण यांनी देखील यावेळी या कार्यामध्ये अग्रेसर राहून पुढाकार घेतलाय। आज वारजे परिसरात बाबा धुमाळ, दीपाली धुमाळ, दिलीप भाऊ बराटे, सगळ्या कॉर्पोरेटर, सचिन दोडके, सायली वांजळे, आमच्या दुधाणी ताई यांच्या सर्वांच्या पुढाकाराने या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिका झाडं लावतच असतं, पण त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग असावा हे नेहमी आम्हाला सर्वांना वाटत असतं। आणि ते चित्र आज या ठिकाणी बघायला मिळतं आहे। रोटरी क्लब असेल, बजाज ऑटो कंपनी असेल किंवा पतंजलीचे योग शिक्षक असतील, स्टुडंट्स असतील, इंटरॅक्ट क्लब किंवा NCCचे कॅडेट्स असतील, हे सर्वजण या ठिकाणी येऊन खूप उत्साहामध्ये वृक्षारोपण करतात। हे बघायला खूप आनंददायी चित्र आहे। प्रत्येक शहर फार झपाट्याने वाढतं आणि एक सिमेंटचं जंगल प्रत्येक शहरामध्ये बघायला आपल्याला मिळतं आहे। ह्याच्याबरोबर हिरवाई असणं ही खूप महत्त्वाची आहे, कारण शेवटी माणसाला जर आरोग्यदायी जीवन जगायचं असेल तर त्याला ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने पाहिजे आणि ऑक्सिजन ही फक्त झाडंच देऊ शकतात। आणि म्हणून गरज आहे की जास्तीत जास्त झाडं लावायची आणि त्याला मेंटेन करण्याची। ग्रीन कव्हर जास्तीत जास्त वाढला पाहिजे। प्रत्येक शहरात किंबहुना संपूर्ण राज्यात, देशात सुद्धा 1/3 झाडं ट्री कव्हर पाहिजे असं म्हटलं जातं, पण पुणे शहरात 33% नाही आहेत। आणि म्हणून हे जे पाऊल आज बाबा, दीपाली, सर्व नगरसेवकांनी पुढाकार घेऊन घेतलं आहे, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि लोकांचं मनापासून अभिनंदन। कारण रविवारचा दिवस सोडून एका अशा कामासाठी येणं हे कदाचित काहींना कंटाळवाणं वाटत असेल, पण ह्या ठिकाणी वेगळं चित्र आहे की रविवारचा दिवस खूप उत्साहाने आणि चांगल्या पद्धतीने आपण घालवतोय, हे चित्र ह्या ठिकाणी दिसतंय। मी तुमच्या माध्यमातून सर्व पुणेकरांना विनंती करते की आत्ता पावसाळ्यामध्ये प्रत्येक जणांनी एक तरी झाड जिथं जमेल तिथं लावलं पाहिजे। मला खात्री आहे की या पद्धतीने आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला तर शहराला एक सर्व शहरवासियांना एक आरोग्यदायी जीवन देण्यामध्ये खूप आपला सर्वांचा हातभार लागेल। आणि या वॉलचं जे घेतलंय ते वॉलचं ठीक आहे। आज या ठिकाणी आपण रोटरी क्लब आणि बजाज ऑटो आणि अनेक स्थानिक लोक तसेच येथील सर्व लोकांच्या मार्फत आपण इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे। त्यासाठी आपल्या आदरणीय खासदार वंदनाताई चव्हाण इथे उपस्थित राहिल्या आणि सगळ्यांच्या माध्यमातून आपण सगळे लोकांचा सहभाग आहेतच, त्याप्रमाणे बैठकीतले म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्फत आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम गेल्या 20 वर्षापूर्वी घेतलेला आणि ते सतत आम्ही त्या मार्फत आम्ही घेतच आहोत। आणि कमिन्स असेल त्यांच्या मार्फतही आम्ही अनेक कार्यक्रम उपक्रम घेतलेले आहेत। मोठ्या प्रमाणात लोक इथे येतात आणि आपल्या भागाचं कसं संरक्षण होईल त्याप्रमाणे आणि ऑक्सिजन कसं मिळेल यासाठी, नॅचरल ऑक्सिजन कसं मिळेल यासाठी आम्ही इथे वृक्षारोपण करत आहोत। आणि लोकांना BDP असेल तरी काय किंवा काही असेल, पण ह्या ठिकाणी लोकांना इथे येऊन स्वतःसाठी समाधान कसं वाटेल किंवा जॉगिंग ट्रॅक असेल काय, असे अनेक उपक्रम इथे राबवत आहोत। आणि आपण म्हणतो की आता सगळीकडे सिमेंटचं जंगल चाललंय, पण सिमेंटचं जंगल असताना सुद्धा आपल्या येथील काही लोक अशी आहेत की संस्था अशा आहेत की तिथे जाऊन वृक्षारोपण करून आपला हा भाग कसं ग्रीन होईल यासाठी प्रयत्न करत आहेत। त्यासाठी सगळ्यांचंच आम्हाला
लाभ होत आहे. नुसतं वृक्षारोपण करणार नाही, त्याचं संवर्धन पण कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि तिथे आम्ही पाण्याच्या टाक्या ठेवणार आहोत आणि त्या पाण्याच्या टाकेमार्फत म्हणजे जेव्हा पाऊस नसेल तेव्हा टाकीत पाणी आणून ते पाणी कसं झाडांना देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी काही संस्था आहेत किंवा स्थानिक नगरसेवक असतीलच त्यात सहभागी आणि स्थानिक लोक आहेत, धर्माधिकारी प्रतिष्ठान आहे, ही सगळी लोक येतात आणि इथे पाणी त्या वृक्षांना घालतात आणि ते आत्ता जवळजवळ झाडं खूप लांबपर्यंत पोचलेली आहेत आणि खूपच छान असा हा प्रोग्राम इथं आमच्या इथं आयोजित केला जातो. सालाबादप्रमाणे दरवर्षी हा कार्यक्रम होतो, पण लोक पण मोठ्या प्रमाणात सहभाग होतात. त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं, लोकांनाही छान वाटतं, असं एका ठिकाणी पिकनिकला आल्यासारखं वाटतं. त्यामुळे लोकांच्या सहभागामुळे हा सगळा कार्यक्रम व्यवस्थित होते असं मला वाटतं. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. कॉलेजच्या मागे लोणीकंद, पुणे 412216. मोबाईल क्रमांक 9595940195, 9923591555 आणि 9923592555. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. नेवासा तालुक्यातील संजय घाडगे यांनी शेतीच्या आवडीमधनं शाश्वत उत्पन्नासाठी 3 एकराच्या मैदानावरती कमीत कमी पाण्यामध्ये नियोजनबद्ध व्यवस्थापन करून डाळिंबाच्या पिकाचं भरघोस उत्पादन घेतलंय. तसेच आंतरपिकामध्ये भरपूर फळांची लागवड केली आहे. यामधनं त्यांनी प्रयोगशील शेतीचा मार्ग दाखवून दिलाय. नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथील शेतकरी संजय घाडगे यांनी 3 एकरामध्ये 7 लाखांचे डाळिंबाचं उत्पन्न घेतलंय. ज्वारी, बाजरी, मका अशी पिकं घेऊन त्यांचं उत्पादन खर्चही निघणं अनेकदा मुश्किल झालं होतं. त्यातून भरीव असं काहीही होत नव्हतं. अखेर डेअरिंग करायचं त्यांनी ठरवलं आणि आपल्या शेतामध्ये 3 एकरावर 950 डाळिंबाची झाडं लावण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यासाठी 75 लाख लिटर पाणी साठवण क्षमतेच्या शेततळ्याची 16 गुंठ्यावरती निर्मिती केली. त्यातून पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाला. गेल्या 2.5 वर्षांमध्ये अनेक अडचणींचा सामना करत तालुक्यातील मुकिंदपूर येथील प्रगतिशील शेतकरी संजय घाडगे यांनी डाळिंब बागेचा प्रयोग यशस्वी केलाय. त्यातून या दोघांनी नव्यानं 3 एकरावरती 950 डाळिंब झाडाची लागवड केली. त्यानंतर उर्वरित 2 एकरामध्ये आंबा प्रयोग त्यांनी राबवला. या नव्या बागेमधील आंतरपीक म्हणून पेरू, लिंबू, चिक्कू, कडीपत्ता, नारळ, आवळा यांची लागवड देखील त्यांनी केली. शेतीमध्ये असे वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी प्रयोगशील शेतीचा आदर्श निर्माण करून दिलाय. या सर्वांमधनं 9 लाखांचं उत्पन्न त्यांनी मिळवलंय. शेतीचा खरा पाणी प्रश्न मार्चपासून सुरू होतो. त्यावेळी उन्हाची तीव्रता देखील वाढलेली असते. त्यामुळे पाणीही अधिकच लागतं. याचा विचार करून 3 ते 4 लाख रुपये खर्च करून 16 गुंठ्यांमध्ये शेततळ्याची निर्मिती त्यांनी केली. त्याची पाणी साठवण क्षमता 75 लाख लिटर आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या टेन्शनमधनं ते मुक्त झाले. मुकिंदपूर या ठिकाणी आपले 2 हेक्टर क्षेत्र आहे, पडीत जमीन आहे. आपल्याला काय करता येईल या ठिकाणी तर तेवढं लक्ष घाल असं मला त्यांनी सांगितलं होतं. तर मग मी काय केलं, सर्वप्रथम 120/100 जे शेततळ खोदण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये साधारण 75 लाख लिटर पाण्याची क्षमतेचं तळं केलं निर्माण. नंतर त्यानंतर आम्ही मार्च 2016मध्ये 3 एकर क्षेत्रावर डाळिंबाची 950 रोपांची लागवड केली. 2 एकरमध्ये साधारण आंबा, चिक्कू, नारळ, अंजीर, पेरू, आवळा असे इतर पीक आहेत लागवड आहे. फळबागेतून पाण्याचे योग्य नियोजन करून, योग्य वेळी फवारणी करून, पाण्याचे सुयोग्य नियोजन करून कमीत कमी खर्च करून पहिल्याच बहारामध्ये आम्ही जवळपास 11 ते 12 टन डाळिंबाचे उत्पादन घेतलेले आहे. जिरायती शेतामध्ये ज्वारीसारखं पीक घाडगे हे घेत होते.
दरम्यान जिल्ह्यामधील राजुरी येथील डाळिंबरत्न डॉक्टर बाबासाहेब गोरे यांनीही डाळिंब लागवडीचा सल्ला दिला आणि मार्गदर्शनाची तयारी देखील दाखवली. पण या भागामध्ये कोणी देखील फळबाग अथवा डाळिंबाची बाग असा प्रयोग केला नाही. त्यामुळे घाडगे यांच्या मनामध्ये धाकधूक होती. पण एकदा डाळिंबाचा प्रयोग करायचाच असा निर्धार त्यांनी केला. भगवा जातीची 950 रोपं आणून 3 एकरावर त्याची लागवड करण्यात आली. 2 झाडांमधील अंतर 9 बाय 14 फूट ठेवून त्याला ठिबक करण्यात आलं. पहिले 1.5 वर्षामध्ये आंतरपीकही घेण्यात आलं. त्यामुळे शेत रिकामं राहिलं नाही. डाळिंब रोप लागवडीनंतर पहिला बहार 24 महिन्यानंतर धरायचा असं त्यांनी ठरवलं. त्यानुसार झाडांची वाढ चांगली व्हावी यासाठी घाडगे हे दररोज शेतामध्ये जाऊन झाडांची पानं पाहायचे. त्यावरून त्यांना रोगाचा अंदाज यायचा. त्वरित औषध फवारणीचा त्यांना चांगलाच फायदा झाला. परंतु त्यामुळे खर्चही अधिकच झालाय. अगदी सुरुवातीपासूनच रासायनिक खतांबरोबर शेणखतही मोठ्या प्रमाणात वापरलं गेलं. रासायनिक खतं ठिबकद्वारेच देण्याला प्राधान्य त्यांनी दिलं. बहार धरल्यापासून त्यांची खरी कसरत सुरू झाली. आजच्या बाजार भावानुसार साधारण मला ह्या डाळिंबातून 950 झाडातून 10 ते 11 लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. व उत्पादन मार्केटला आत्तापर्यंत माझं 200 ते 300 कॅरेट माल गेलेला आहे. म्हणजे 7 टन माल गेलेला आहे. आणि अजून बागेतून 2 गाड्या माल जाणे बाकी आहे. तर साधारण माझा अंदाज आहे की आत्तापर्यंत आपल्याला 6-7 लाख रुपये झालेत. अजून माल 5-6 टन जाणे बाकी आहे. त्याच्यातून आपल्याला अजून 5 लाख रुपये मिळतील. 7 लाख झालेले आहेत. असे 10 ते 11 लाख रुपये मला डाळिंबातून मिळतील. आणि याच्यामध्ये मला साधारण अहमदनगर येथील आमचे डाळिंबरत्न बाबासाहेब गोरे यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभते. यांचं युनिमॅक्स तंत्रज्ञानाचा आम्ही वापर केलेला आहे. घाडगे हे दररोज शेतामध्ये जाऊन फुलांच्या होणाऱ्या वाढीवरती बारकाईने नजर ठेवत होते. त्यातच परिसरामध्ये एकही डाळिंब बाग नसल्यामुळे इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही. याचा फायदा उत्पादन वाढवण्यात झाला. एका झाडाला सुमारे 60 ते 70 इतकी फळं लागली. एका फळाचं वजन अंदाजे 300 ते 600 ग्रॅम इतकं आहे. तर 12 टन माल निघालाय. त्यामुळे पहिल्याच वारामधनं 7 लाखांचं उत्पादन त्यांना मिळालंय. अनेक व्यापाऱ्यांनी या डाळिंबांची पाहणी केली. त्यामधनं तब्बल 4 ते 4.5 महिन्यामध्ये डाळिंबा संदर्भात बारकावे माहीत झाले. याचा फायदा पुढील बारमध्ये डाळिंब उत्पादनामध्ये होईल असा अंदाज आहे. संपूर्ण 5 एकरामध्ये एकूण 1300 झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये 2 एकरात 25 आंबे, 25 लिंबू, 25 चिकू, 10 पेरू, 100 नारळ आणि 5 आवळ्याची झाडे आहेत. त्यातून दरवर्षी 2 लाखांचं उत्पन्न मिळतं. डाळिंबामधनं 7 लाखांचं असं एकूण 9 लाखांपर्यंत या क्षेत्रामधनं आम्ही उत्पन्न घेतलंय. तरुण शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळे प्रयोग केल्यास मोठं उत्पन्न मिळेल असे प्रगतशील शेतकरी संजय घाडगे यांनी सांगितलंय. सोबत ह्या आंतरपीक म्हणून आम्ही इथं कांदा, लसूण, हरभरा असे बी पिकं घेतो. तर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, आपण एका पिकावर अवलंबून न राहता डाळिंब पीक घेतलं तर त्याच्यात आंतरपीक घेऊन उत्पन्न कसं वाढवता येईल आपल्याला याच्यावर भर दिला पाहिजे आणि चांगल्या दर्जाचं उत्पादन घेतलं पाहिजे. तर असं काही नाही बा, कुठलाही माणूस करू शकतो. प्राध्यापक असूनही ते थोडं लक्ष देऊन ते स्वतःही बघतात आणि मी बी थोडंसं त्यांना करतो मार्गदर्शन आणि उत्पादन मिळतं आम्हाला. असं काही नाही बा उत्पादन मिळत नाही असे काही नाही. शंकर नाबदे, C24 तास, निवासा. हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांची 105वी जयंती माहूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर अरुण डोंगरे यांच्या हस्ते यावेळी प्रतिमेचं पूजन करून वृक्षारोपण करण्यात आलं. हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या 105व्या जयंतीनिमित्त माहूर येथील वसंतराव नाईक चौक इथे समस्त बंजारा समाजाच्या वतीनं जयंती साजरी करण्यात आली आहे. इथे सर्वप्रथम प्रतिमेचं पूजन आणि पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं.
यावेळी नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर अरुणकुमार डोंगरे, उपजिल्हाधिकारी माननीय संतोष पाटील, माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, माजी पंचायत समिती सदस्य किशनभाऊ राठोड, बंजारा हृदय सम्राट, भाजप युवा नेते सुमितभाऊ राठोड, नायक पांडुरंग राठोड आदी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर डोंगरे यांच्या हस्ते कैलासवासी वसंतराव नाईक चौकामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं आणि त्यांनी सर्व समाज बांधवांना आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्यात। यानंतर वसंतराव नाईक चौक इथून ते माहूर शहरामधील शिवाजी महाराज चौक इथपर्यंत मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये सुमितभाऊ राठोड, कारभारी विष्णू जाधव, सरपंच राजू राठोड, गोर सेवा संघाचे कार्यकर्ते संदीप राठोड, सुरेश राठोड, किशोर राठोड, प्रमोद राठोड, गणेश जाधव, विशाल चौधरी यांसह प्रचंड संख्येमध्ये समाज बांधव उपस्थित होते। 2018 रोजी माहूर शहरामध्ये समस्त बंजारा बांधवांतर्फे हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतरावजी नाईक यांची 105वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे। याविषयी सकाळी नांदेडचे जिल्हाधिकारी डॉक्टर अरुणकुमार डोंगरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून तेथे नाईक चौकामध्ये वृक्षारोपण करण्यात आले। तसं मोठ्या गजरामध्ये मोठ्या उत्साहाने समस्त गोरसेवा संघातर्फे संपूर्ण शहरात इथे छत्रपती शिवाजी चौकात आज मिरवणूक आलेली आहे। त्याप्रमाणे सर्व समाज बांधवांना मी परत एकदा गोरसेवा संघ माहूरगडतर्फे व कार्यकर्त्यांतर्फे हरित क्रांतीचे प्रणेते कैलासवासी वसंतराव नाईक जयंतीचे हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। मजर शेख, C24 तास, नांदेड। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। व्याजाचे जास्त पैसे घेतल्याबाबत विचारणा केल्यामुळे राहुरी शहरामधील हबीब पठाण या व्यक्तीला जबर मारहाण, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जुन्नर तहसील कार्यालय आणि वन खात्याच्या कार्यालयावरती बहुजन सोशलिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन। DSK प्रकरणामधील तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश मोरे रुग्णालयामध्ये दाखल, DSK गुंतवणूकदारांनी दिला पाठिंबा। आणि मुकिंदपूर येथील प्रगतशील शेतकरी संजय गाडगे यांची यशोगाथा। C24 तासचा स्पेशल रिपोर्ट। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।